नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, एक सुंदर अशी हँडबॅग आज मी बनवून दाखवणार आहे. या प्रकारे बघा, किती सुंदर अशी हँडबॅग बनवलेली आहे. 2 पॉकेट आहेत त्याला. याच्यामध्ये आपलं मोबाईल, पैसे वगैरे एकदम छान असे बसू शकतात आणि त्याला एक हँडल पण दिलेलं आहे, जेणेकरून आपण हातामध्ये पण ते व्यवस्थित अडकवून ठेवू शकतो. तर बघा, या प्रकारे आज मी हँडबॅग बनवून दाखवते तुम्हाला. असं हातात अडकवून ठेवलं तरीही छान असं आपल्याला म्हणजे पकडून ठेवायची पण गरज पडत नाही. असं हातात अडकवलं तरी होतं. तर यासाठी बघा, मी असं एक कपडा घेतलेला आहे, एक नॉन-वोन आणि एक फोम. तर असे तीनही आपण याला एक अटॅच करून घेऊया एकदा. या प्रकारे बघा, आधी मेन फॅब्रिक, मध्ये फोम आणि खालून नॉन-वोन असं तिन्ही पीस आपण एकदा अटॅच करून घेऊया आणि याला क्विल्ट करून घेते मी दोन्हीही पीस. बघा, या प्रकारे मी आता दोन्हीही पीस क्विल्ट करून घेतलेले आहे आणि याचं आता माप दाखवते मी तुम्हाला. याचं मेजरमेंट आहे बघा, याची रुंदी 9 इंच आहे. 9x5 असं माप घेतलेलं आहे मी याचं. 9x5चे असे 2 आपल्याला क्विल्टेड पीस घ्यायचे आहेत आणि आता याला आपण वरचं पॉकेट देऊया. तर त्यासाठी बघा, मी वरून 1 इंच असं मार्क केलेलं आहे आणि 1 इंचावर आपण वरचं पॉकेट देऊया. या प्रकारचे हँडबॅग खूप चालतात आणि तुम्ही असं एक घरी बनवून याला सेल पण करू शकता. तरी बघा, वरचं पॉकेट मी आता देते. इथे आपण एक झिप अटॅच करणार आहोत. आता हे 1 इंचावर मी जे मार्क केलेलं आहे हे मी कट करून घेते. बघा, या प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि आता इथे मी झिप अटॅच करणार आहे. तर त्यावर अशी उलटी झिप ठेवायची आणि इथे स्टिच करायची. स्टिच करून याला आता दाबटीप देऊन घ्यायची असं पलटवून. बघा, दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता हा दुसरा जो पीस आहे ना, तो त्याच्यावर ठेवायचा आणि त्यालाही असं स्टिच करून यालाही दाबटीप देऊन घ्यायची वरून आणि रनर होऊन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. बघा, मी तयार करून घेतलेला आहे. आता यातला आपल्याला पॉकेट बनवायचं आहे. तर या प्रकारे मी अजून एक नॉन-वोन घेतलेलं आहे, त्याच मापाचं 9x5चं. आणि आता एकदा वरच्या साईडने आता आपण एक झिप ठेवूया. अशी उलटी झिप ठेवायची त्यावर आणि वरतून हे जे पॉकेटचं आपण जे नॉन-वोन घेतलेलं आहे ना, ते असं वरून ठेवून त्याच्यावर स्टिच करायचं आणि असं पलटवून घ्यायचं आहे त्याला. तर बघा, स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता असं त्याला पलटवायचं, म्हणजे जे पॉकेट आपलं खालचं तयार होते आणि याला वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे. या प्रकारे बघा, दाबटीप देऊन घ्यायची आणि मग त्याच्यावरती हा जो दुसरा पीस आहे ना, तो आपण या प्रकारे वरतून चेनवर ठेवायचा आणि याला पण स्टिच करून घ्यायचे. बघा, मी स्टिच करून दाबटीप देऊन आणि रनर पण त्यात ओवून घेतलेला आहे. आता या प्रकारे आपलं आणि पॉकेटला पण मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता एक त्याला आपल्याला बेल्ट लागेल. तर त्या बेल्टचं माप आहे बघा 10 इंच आणि आता आपण हे असं मधोमध दोन्हीच्या इंच्या मधोमध इथे आपण असं याला ठेवायचं आणि इथे आपण त्याला स्टिच करून घेऊया. या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपलं हँडल पण तयार झालेलं आहे. आता याला असं फोल्ड करायचे आणि फोल्ड करून याला आता तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊया. बघा, मी आता या प्रकारे स्टिच करून घेते. स्टिच करून झालेलं आहे आणि आता आपण ही पर्स ओपन करूया. तर बघा, या प्रकारे आता झिप ओपन करून याला आपण बॅगला ओपन करून घेऊया. व्यवस्थित ओपन करून याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि आता एक हँडबॅग आपली तयार झालेली आहे. तर या प्रकारचे हँडबॅग खूप चालतात आणि डेली यूजसाठी याचा खूप वापर होतो. तर या प्रकारे तुम्हीही असेच छान छान पीस जर तुमच्याकडे असतील ना, तर त्याचे तुम्ही बनवू शकता.
तर बॅग तुम्हाला कशी वाटली, पर्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पर्स आपली बनून तयार झालेली आहे. सुंदर अशी बॅग 2 पॉकेटवाली. यात आपला मोबाईल, पर्स वगैरे सगळं व्यवस्थित बसतं आणि आपण इझिली याला बाहेर घेऊन जाऊ शकतो. तर सुंदर अशी हँडबॅग बनून तयार झालेली आहे आणि आता याला असं हातात अडकवून आपण असं इझिली त्याला पकडू शकतो. तर तुम्ही असे हँडबॅग नक्की बनवा. थँक्यू.